भाविकांना संतनगरी शेगावात जाण्यासाठी बस उपलब्ध नसल्याने येथील आझाद हिंद संघटनेने गांधीगिरी करून अनोखं आंदोलन केल्याने त्यांना बस सेवा उपलब्ध झाली आहे। मागील 3 वर्षांपासून ग्राम कंडारी ते शेगाव करता पंचक्रोशीतील बहुसंख्य भाविक पायीवारी करत आहेत। शेगाववरून परत जाण्याकरता कंडारीपर्यंत मात्र बस सेवा नसल्यामुळे असंख्य भाविक भक्तांना व नागरिकांना गैरसोय होत होती। ऑटो व टॅक्सी चालकांचे विविध मागण्यांसाठी जिल्हाभर काम बंद आंदोलन सुरू असल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। त्यामुळे आझाद हिंद संघटनेच्या वतीने नागरिकांना त्रास न होता व महामंडळाच्या बसेसचे नुकसान न होता आंदोलनाचा अनोखा प्रयोग केला। याकरता शेगाव आगारातील बस स्टँडवर बसेसचं पूजन व वाहन चालकांचा सत्कार करून आझाद हिंद संघटनेनं अनोखं आंदोलन करून शासन प्रशासनाचं लक्ष वेधलंय। सदर आंदोलनाची माहिती आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांना मिळताच त्यांनी बुलढाणा जिल्ह्याचे डेपो मॅनेजर व शेगाव आगार प्रमुख यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली। त्यामुळे सदर बस पूजन व चालकांच्या सत्कार आंदोलनाची दखल घेत जिल्हा प्रशासनाने त्वरित बस उपलब्ध करून दिली आहे। आझाद हिंद संघटनेच्या गांधीगिरीमुळे शेगाव कंडारी बस मिळाली आहे। मला या कंडारींच्या महिलांचा फोन आला की आम्ही पायी चालत आलेलो आहोत। गजानन महाराजच्या पालखीमध्ये आम्हाला ऑटोचा संप असल्यामुळे खूप त्रास आहे घरी जाण्याचा। ऑटोची धरपकड असल्याने आम्हाला गाडी मिळत नाही, त्यामुळे मी आली आणि यांची ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे दादा आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांना फोन लावला आणि यांना तत्काळ शेगाव आगार प्रमुख यांच्याशी संपर्क साधून या महिलांना गाडी भेटत नव्हती, तर सतीशचंद्र दादा रोठे यांनी गाडी भेटून दिली। तसेच शेगाव त्या दादांचे आम्ही खूप खूप आभारी आहे की बुवा या महिलांना गाडी नव्हती, आता 5 वाजेपर्यंत थांबावं लागलं। गेले किती वर्ष झाले वारी सुरू? 3 वर्ष झाले यांची शेगाव ते कंडारी ते शेगाव पायी वारी सुरू झालेली आहे। कंडारी ते शेगाव पैदल वारीमध्ये आलेलो आहे आणि कंडारी ते शेगाव हे 50 किलोमीटर अंतर आहे। आम्ही कंडारी ते शेगाव पैदल आलेलो आहे आणि नाही गजानन महाराजचं दर्शन झाल्यानंतर आम्हाला घरी जाण्यासाठी ऑटोचा संप असल्यामुळे ऑटोच्या त्रासामुळे आम्हाला जाण्याचा काहीच मार्ग नव्हता आणि आझाद हिंद संघटनेच्या माध्यमातून ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे साहेबांनी आम्हाला ही बस मिळवून दिली आहे। या बसच्या माध्यमातून आम्ही आता कंडारीले सर्व वारकरी मंडळी जाणार आहे आणि सतीशचंद्र रोठे यांची आम्ही हे बस आम्हाला जाण्यासाठी दिली, त्याबद्दल त्यांच्या मनोभावे आभार मानतो। प्रशांत कंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।